नमस्कार। आज आपण बाजरीच्या पिठाचे मस्त खमंग कुरकुरीत डोसे बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप बाजरीचे पीठ घेतले आहे। भाकरी बनवण्यासाठी जे पीठ घेतो तेच पीठ घ्यायचं। आता पीठ पाण्याने भिजवून घ्यायचं। तर ज्या कपाने आपण 1 कप बाजरीचे पीठ मोजून घेतलं त्याच कपाने पाणी मोजून घालायचं। तर आता सुरुवातीला यात मी 2 कप पाणी घालते, नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं। पीठ चमच्याने किंवा हाताने व्यवस्थित भिजवून घ्यायचं। आता यात एक छोटा कांदा अगदी बारीक बारीक कट करून टाकायचा। 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकायच्या। थोडी कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घालायची। चवीनुसार मीठ टाकायचं। अर्धा चमचा जिरं घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। पीठ मुरेपर्यंत आपण डोस्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया। तर इथे मी अर्धा कप शेंगदाणे भाजून आणि त्याची साल काढून घेतली आहे। यातच 2 चमचे डाळवा घालायचा आणि जर असे भाजलेले फुटाणे असेल तर त्याची साल काढून ते घाला। फुटाणे किंवा डाळवा घातल्यामुळे चटणी खूप टेस्टी होते। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, पाव चमचा जिरं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि चटणीला छान आंबट टेस्ट येण्यासाठी 1 चमचा दही घालायचं। दही नसेल तर लिंबाचा रस घाला आणि थोडं पाणी घालून चटणी मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायची। तर चटणी मी तयार करून घेतली आहे। बघा अशा प्रकारे अगदी स्मूथ करायची आणि चटणी पातळ पाहिजे असेल तर आणखी थोडं पाणी घालून चटणी मिक्सरमध्ये फिरवून घ्या। आता चटणीवर तडका घालायचा आहे। त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी तेल चांगलं गरम करून घेतलं आहे। यात पाव चमचा जिरं टाकायचं, पाव चमचा मोहरी, थोडासा हिंग घालायचा आणि 3-4 कढीपत्त्याची पानं घालून तडका चटणीवर घालून घ्यायचा। तरी चटणी लगेच 5 मिनिटात तयार होते। आणि हे पीठ मुरायला ठेवून सुद्धा आता 10 ते 15 मिनिटं झाली आहे। पीठ थोडं घट्ट वाटते तर यात मी आणखी 1 कप पाणी घालते। तर 1 कप पिठासाठी आपण 3 कप पाणी घातलं आहे। आता आपण याचे लगेच डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा चांगला तपला की तव्याला ब्रशने किंवा कांद्याने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि हे पीठ आता तव्यावर सोडून घेऊयात। तर सुरुवातीला पीठ काठावर सोडायचं, नंतर मध्यभागी सोडायचं। 2 ते 3 मिनिटं लागतात डोसा भाजायला। डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। तवा मोठा असल्यामुळे मी गॅसवर असा हलवून घेते, यामुळे डोसा सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला जातो। बघा डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग आला आहे आणि डोसा एकाच बाजूने भाजून घ्यायचा। डोसा जर तुम्ही दोन्ही बाजूने भाजून घेतला तर मग डोसा इतका कुरकुरीत होत नाही, थोडा नरम होतो। तर इथे मी 2 डोसे बनवून घेतलेत। हे गरम गरम बाजरीचे डोसे शेंगदाण्याच्या चटणीसोबत खूप छान लागतात किंवा असेही कुरकुरीत डोसे तुम्ही खाऊ शकता। जर तुम्हाला बाजरीच्या पिठाच्या भाकरी बनवता येत नसेल किंवा भाकरी आवडत नसेल तर अशा प्रकारे मस्त कुरकुरीत डोसे बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार।